कर्जतच्या माथेरान वनक्षेत्रपाल कार्यालय आणि शेलू तपासणी नाका ह्याचे उद्घाटन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झाले. त्यांनी मी वनमंत्री नाही तर जंगलाचा विश्वस्त आहे अशी भूमिका मांडली. 338 एकरमध्ये वनकर्मचारी स्वतः झाडे लावून माझे वन संकल्पना राबवणार. ब्लू फ्लॅग प्रमाणपत्रासाठी नागाव ग्रामपंचायतीसोबत आणि AI साठी युनिव्हर्सल बिझनेस स्कूल सोबत सामंजस्य करार झाला. वन जमिनीवरील रस्त्यांबाबत अडथळे न आणण्याचे आणि पारंपरिक रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे आश्वासन दिले. कर्जतसाठी स्वतंत्र धरण, मोरबी प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या आणि 5% वनक्षेत्र वाढवण्याचा संकल्प नाईक यांनी व्यक्त केला. आमदार महेंद्र थोरवे यांनी वन उद्यानाची मागणी करत ग्रीन कर्जत हब संकल्पनेला पाठिंबा दिला. प्रधान वन सचिव शोमिता विश्वास यांनी पश्चिम घाटाचे महत्त्व अधोरेखित करत माझे वन संकल्पना संपूर्ण राज्यात राबवण्याचा मानस व्यक्त केला. उद्घाटन झालेले सेलू मधलं एका तपासणी नाक्याचं उद्घाटन झालेलं आहे. जनतेच्या सेवेमध्ये शासकीय यंत्रणा राबत आहे आणि भविष्यकाळात ताकदीनं राबणार आहे. या ठिकाणी महेंद्र थोरवे, शोमिता विश्वास हे आमच्या वनबल प्रमुख आहेत. महेंद्र थोरवे इथले स्थानिक आमदार आहेत. त्यांनी ज्या सगळ्या गोष्टी समाजासाठी गरजेच्या त्या सांगितल्या त्याची पूर्ण पूर्तता करण्याच्या अनुषंगानं मी निर्देश दिलेले आहेत. खातं मजबूत होईल तर वन मजबूत होईल. जर वनाचे अधिकारी आणि वन कर्मचारी जर का दुःखी असतील त्याच्यातून वन समृद्ध होणार नाही. त्याकरता आपल्या सर्वांच्या सहकार्यातून त्याची निर्मिती होईल असा विश्वास मी व्यक्त करतो. तुम्ही ठाण्याचे नेते असताना सुद्धा रायगडामध्ये पाणी राखीव ठेवा असं कॅबिनेटमध्ये सांगितलेलं, हा पहिल्यांदा असा नेता. हे बघा, ते माझ्या कर्तव्याचा भाग म्हणून मी सांगितलं की नेरळ, कर्जत आणि खालापूर तालुक्यामध्ये वस्ती वाढतीये, तर भविष्य काळामध्ये होणाऱ्या धरणामध्ये या परिसराच्या जनतेला सुद्धा पाणी मिळालं पाहिजे याची तरतूद करा. नुसतं बोललो नाही, तशी नोंदीत करून घेऊन भविष्य काळामध्ये या परिसराकरता सुद्धा जलाशयाचं पाणी मिळेल अशा प्रकारची पक्की खात्री करून घेतली आणि ते काय मेहरबानी नाही केली. तो माझ्या नेरळ जो कर्जत कल्याण राज्यमार्ग आहे त्याच्यावर शेलू नेरळ दरम्यान जो आमदार साहेबांनी तिथे खूप अपघात होतात. वन क्षेत्र असल्यामुळे रस्ता छोटा आहे. मी स्पष्ट म्हटलेलं आहे, जे समाजाच्या हिताकरता ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सर्व पूर्ण होतील. अपघात न होण्याकरता, लोकांचे जीव वाचण्याकरता वन खात्याचे अधिकारी स्वतःच्या सर्वच बाबीला इलॅस्टिक लवचिकता आणते. काय बोललो मी? लवचिकता. कायदा मोडणार नाही परंतु त्याच्यातून मार्ग काढतील आणि तो काढावा माझा आग्रह आहे. जे जुने ट्रेडिशनल रस्ते आहेत ते रस्ते करताना वनरक्षक, वनपाल, RFO, DFO थोडे दचकतात. त्या वरती कोणीतरी तक्रार केली तर काही नाही, बिंदास. ज्या जनतेनं आपल्यावर एवढं प्रेम केलं, जनता आपल्याला मदत करते, त्या जनतेला आपण अडसर होता कामा नये हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पण संदेश आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा. आणि आम्ही सर्व मंत्रिमंडळाचे सहकारी आणि विधान भवनाचे सर्व सदस्य जनतेशी बांधील आहोत. आता महेंद्र थोरवे त्या बाबतीतली चर्चा आमच्या इथल्या लोकल अधिकाऱ्यांशी करतील. आमचा वनपाल, RFO, DFO त्याची एकूण प्लॅनिंग करतील, त्यासाठी रचना करतील. आणि माझं म्हणणं की ते व्हावं तर लोकांनी त्याची चर्चा करावी, अशा प्रकारचं व्हावं हे माझी इच्छा आहे. ओके. जागृत नागरिक असे सरपंच त्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर होणाऱ्या प्लास्टिक, आपण ग्रामीण भाषेमध्ये त्याला लांग म्हणतो, लांग म्हणजे येणाऱ्या, बरोबर शब्द ना, त्यामध्ये बाटल्या, थर्माकोल, फोम, प्लास्टिक हे सर्व निर्मूलन व्हावं. पालघर जिल्ह्यामध्ये ज्याला पालकमंत्री पद मी स्वीकारल्यानंतर सुंदर पालघर, स्वच्छ पालघर, प्लास्टिक मुक्त पालघर आणि दुर्गंध मुक्त पालघर याकरता मी अभिनव कल्पना दिलेली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीचा सरपंच, ग्रामसेवक सगळ्यांनी त्या दिवशी आपापल्या गावामधले प्लास्टिक मुक्त करण्यासाठी एक प्रकारचं वचनबद्ध झालंय आणि भविष्य काळामध्ये ते पालघर जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ह्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या नाहीशा व्हाव्या अशी आपली इच्छा आहे. कालची गरज आहे. या अनुषंगानं
एकूण वणवा लागू नये यासाठी निश्चित धोरण आखलं जाईल. वणवा लागल्यानंतर ते लवकरात लवकर नियंत्रणात आणण्यासाठी तुझ्या उपाययोजना केल्या जातात. आणि हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम जो बुद्धिमत्तेच्या अनुषंगानं जे पुढचा मार्ग होणार आहे तो देशाच्या सर्व स्तरावर